मित्रांनो, आज आपण भगवान शिव यांच्याविषयीची माहिती व त्यांच्या जन्माची कथा जाणून घेणार आहोत। भगवान शिव यांचं पवित्र त्रिमूर्तींमध्ये एक प्रमुख स्थान आहे। भगवान ब्रह्म क्रिएटर अर्थात निर्मात्याची भूमिका बजावतात। भगवान विष्णू प्रिझर्वर अर्थात पालनकर्त्याची भूमिका, तर भगवान शिव हे डिस्ट्रॉयर आहेत अर्थात सृष्टीचा संहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे। अशा तऱ्हेने त्रिमूर्ती हे तिन्ही प्रभू एकत्रितपणे निसर्गाच्या नियमांचं प्रतीक आहेत। तो नियम म्हणजे नियमित जन्म मरण चक्राची रूप। मित्रांनो, भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूप प्रसिद्ध आहेत। सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असं संबोधलं जातं। समुद्र मंथनातून निर्माण झालेलं विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठवल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला आणि म्हणूनच त्यांना नीळकंठ किंवा नीलग्रीव म्हटलं जाऊ लागलं। समस्त प्राणी मात्र व पशूंचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणून ओळखले जाऊ लागले। भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे। शिव हे या जगताचे आदि योगी आदि गुरु आहेत अशी मान्यता आहे। भारतीय सप्त ऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिलं होतं असं मानलं जातं। पार्वती त्यांची अर्धांगिनी अर्थात शक्ती आहे आणि स्कंद व गणेश ही त्यांची मुले आहेत। भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमा महेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपती, कृतिवास, काळ भैरव, दक्षिण मूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत। शिवशंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते। भगवान शंकराला बेलपत्र प्रिय आहे, तसंच लिंगावर दुधाचा अभिषेकही केला जातो। मित्रांनो, भगवान शिव हे ऊर्जेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच लिंगावर दुधाचा अभिषेक करून या ऊर्जेचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो। मित्रांनो, भगवान शंकराविषयीची अनेक प्रकारची माहिती, कथा, प्रसंग प्रचलित आहेत, परंतु त्यांचा जन्म कसा झाला याविषयी मात्र जास्त बोललं जात नाही आणि म्हणूनच आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत। अनेकांचा असा विश्वास आहे की भगवान शिव हे स्वयंभू आहेत, म्हणजेच त्यांचा मानवी शरीरातून जन्म झालेला नाही। तसंच ते इटर्नल लिव्हिंग अर्थात चिरंतन जीवित आहेत, म्हणजेच काहीही नसताना ते होते आणि सर्व काही नष्ट झाल्यानंतरही ते राहणार, म्हणूनच त्यांना आदिदेव असंही म्हणतात, ज्याचा अर्थ आहे सर्वात जुना देव। परंतु भगवान शिव यांच्या जन्माविषयीच्या अनेक कथा, मान्यता, प्रसंग प्रचलित आहेत। त्यातील शिवपुराणात सांगितलेली कथा आज आपण जाणून घेणार आहोत। एके दिवशी भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू दोघेही आपल्या शक्तीबद्दल वाद घालत होते। दोघांनाही हे सिद्ध करायचं होतं की कोण जास्त पराक्रमी आहे। त्या चर्चेदरम्यान त्यांच्या समोर ज्योतिर्लिंग अर्थात एक विशाल अनंत प्रकाश स्तंभ प्रगट झाला। त्यात हजारो ज्वालांची पुंजके होती। त्याला सुरुवात, मध्य किंवा शेवट नव्हता। तो युनिव्हर्स अर्थात विश्वाचा उगम होता। भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्म यांनी आपला वाद विसरून त्या स्तंभाची चाचणी घेण्याचं ठरवलं। भगवान ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप धारण केलं आणि स्तंभाचा शेवट बघण्यास वरच्या बाजूनी गेले, तर भगवान विष्णूंनी वन्य डुकराचं रूप धारण केलं व स्तंभाचा उगम बघण्यासाठी खालच्या बाजूने गेले। दोघांनीही अथक प्रयत्न केले, पण त्यांना उगम किंवा शेवट शोधता आला नाही। त्यामुळे त्यांनी जिथून सुरुवात केली तिथे जाऊन परतले। त्यांनी त्या लिंगाला प्रणाम केला आणि तिथे त्यांना भगवान शंकराचं दर्शन झालं। यावरून त्यांना जाणीव झाली की आणखीन एक परमशक्ती आहे जी या विश्वावर राज्य करत आहे आणि ती म्हणजे भगवान शिव। ही कथा लिंगोद्भव म्हणून ओळखली जाते, म्हणजेच लिंगाचा उदय। मित्रांनो, भगवान शिव हे सामान्य देव नाहीत। त्यांचे मार्ग पृथ्वीवरील नियम व व्याख्यांद्वारे कधीही स्पष्ट केले जाऊ शकत नाहीत। ते अनेक भूमिका पार पाडतात आणि विश्वावर एक पराक्रमी शक्ती चालवतात। हिंदूंचा असा विश्वास आहे की भगवान शिव हे स्वयं प्रगट आहेत आणि त्यांचा असा कोणताही जन्म झालेला नाही। ते अग्नीच्या धगधगत्या स्तंभातून प्रगट झालेले आहेत, अर्थात एक दैवी शक्ती, दैवी ऊर्जा जी सर्वत्र आढळते। मित्रांनो, या कथेत आपण पाहिलं की भगवान शिव ही एक शक्ती आहे
दैवी शक्ती अर्थात डिवाइन एनर्जी, जी सतत या ब्रह्मांडाला चालवते. दैवी शक्ती विश्वातील प्रत्येक पशुप्राणी, झाडं पेडं, किडामुंगी व निसर्गातील प्रत्येक घटकांमध्ये आढळते. ही शक्ती आत्मस्वरूपात नांदत असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की देव, ईश्वर, दैवी ऊर्जा यांचा शोध बाहेर घेण्याऐवजी आपल्या आत अंतरात्म्यात घ्यावा. परंतु याची समज नसल्याने अनेक लोक आपलं संपूर्ण आयुष्य अंतरात्म्यातील ईश्वराकडे दुर्लक्ष करून बाहेर ईश्वराचा शोध घेत राहतात. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा. त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता. तोवर स्वस्थ रहा, खुश रहा. धन्यवाद.